As a reaction, it is not country-centric budget. It is a budget which is Bihar-centric. बिहाराक तांणी इतले सॉफ्ट दिल्या 26,000 कोटीचे रोड्स आनी हे ते आनी अशें करून म्हणजे लाखांनी करोड फक्त बिहाराक दिल्या कारण नितीश कुमारा शिवाय सरकार जगपाक शकना. आज प्रत्येक गोष्टीचे टॅक्स आसा. पयशे मोडल्यार टॅक्स, पयशे जोडल्यार टॅक्स, पयशे मोडना कितें घेतलो जाल्यार टॅक्स, कांय करना जाल्यार टॅक्स, ओगी बसल्यारूय टॅक्स, जितो आसल्यारूय टॅक्स, मेल्यारूय टॅक्स, डिविडंडाचेर टॅक्स, घर घेतलो जाल्यार टॅक्स, पेन्सिल रबर घेतलो जाल्यार टॅक्स, दूध घेतलो जाल्यार टॅक्स, आनी टॅक्स भरल्या ती लिस्टूच म्हणजे कळत नाही. हेल्थ इन्शुरन्साचेर टॅक्स, ताची स्कुटर चलयतलो जाल्यार टॅक्स. दीस कंट्री हॅज बिकम सॅडिस्टीक. मिडल क्लासाक तांणी कन्सिडर करूं ना, जरी तांणी जो स्लॅब 1 लाखान हांगा थंय केला. बट द वे इनकम टॅक्स शूड हॅव बीन मॉडिफायड टू गिव रिलीफ टू मिडल क्लास, so as to have a proper channelization of taxes. Also salaried classes are that gets taxed automatically, but those who are supposed to pay taxes are not. It looks like it is a tax help for the billionaires and middle class koitari chapla. CM said that there is a lot of things for the Goa, so you agree with this statement? गोयची सध्याची परिस्थिती पळयत जाल्यार गोवा रिक्वायर्स लॉट ऑफ स्टेट. आय थिंक मोर दॅन एनिथींग एल्स गोवा रिक्वायर्स एम्पथी फ्रॉम द CM. एम्पथी इन द फॉर्म ऑफ लोकांचे खंय तरी कितें तरी चुकलां काय म्हणून, की तांचे पाप केला काय म्हणून सरकार निवडून दिला काय अशें दिसपाक लागला. रस्त्यांची परिस्थिती, आमी गोंयभरचे रस्ते म्हाका दिसता आसताच. सो ही शूड बी थँकफूल इफ गोवा इज गेटिंग दॅट कायंड ऑफ मनी, दे वील बिकम रिचर. सो एड्युकेशन सेक्टर वायज कितें बेनिफीट आहा युनियन बजेटान? And they are saying that it is education centric budget, but the acts are not education centric. जे एज्युकेशन फिल्डान डेव्हलपमेंट जावपाक जाय जाल्यार म्हाका दिसता तांणी आमचे कडल्यानूय कांय देखी घेवच्यो पडटल्यो. आमचे स्कूल ऑफ एमिनन्स जर तुमी पळयत, इफ यू आय वील वन डे ऑर्गनायज अ ट्रीप फॉर ऑल ऑफ यू टू गो टू पंजाब अँड सी स्कूल ऑफ एमिनन्स, आनी तातल्यान आमी दाखोवंक शकता गोंय सरकार बजेट टू क्रिएट गुड इन्फ्रास्ट्रक्चर फॉर एज्युकेशन. दॅट इज वेर दीस गव्हर्मेंट हॅज लॅक्ड. We can see it in Goa. हांव तुका परफेक्ट एग्जाम्पल आज विद्या प्रबोधिनी स्कुलाचे दिता. देर क्लियर कट नेग्लिजन्स फ्रॉम द पार्ट ऑफ द CM and as एज्युकेशन मिनिस्टर. आनी म्हाका दिसता आय थिंक रोहन खंवटे एज अ मिनिस्टर and who as MLA from the constituency should take immediate. So मनस्थिती ना सरकारचे जे इंटेंशन ना तो सोल्युशन काडपाचो, देन अलॉटिंग मिलियन्स अँड क्रोर्स ऑफ रुपीज ऑफ बजेट फॉर एज्युकेशन इज वेस्टफुल वेन यू फॉरगेट द बेसिक एम्पॅथेटिक वे ऑफ डिलिंग विथ स्टुडंट्स अँड स्कूल्स. दोन कंटेंट म्हटले की पॉलिटिकल करपाची गरज ना. कोण करता पॉलिटिकल? हांव गेलो ना. स्कूल मॅनेजमेंट, पेरेंट्स आणि पंचायत मिळून ते सॉर्ट आउट करता. कित्याक सोल्युशन आहे? 2 दिसाचे टाइम आमी मागता, आमी पॉलिटिकल करना. आमी त्या भुरग्यांक रडटा आसतना पळयल्या, आमी त्या भुरग्यांची दुखां पळयल्या, आमी त्या पेरंट्साचें दुख्ख पळयलां. तांकां आनी खंय वचपा सारको सदां राजकारण दिसून येता. आनी हें राजकारण अशे खातीर दिसता की जे स्कूल आसा ते भारतीय जनता पार्टीक सामके क्लोज आसा. ताजे जे ऑफिस बेरर्स आसा, ताजे जे विश्वस्त आसा, ट्रस्टीज आसा, दे आर व्हेरी क्लोज टू BJP अँड दॅट इज वाय CM ओगी आसा. CM एज एन एज्युकेशन मिनिस्टर शूड हॅव इमिजिएटली टेकन स्टेप्स टू रिजॉल्व दीस इशू. ते भुरगे ज्या जाग्यार बसता थंय म्हाका दिसता हांव मागता रोहन खंवटे कडेन की तांणी CMाक थंय व्हरचो आनी 1 वर 2 वरां बसोवचो तांकां. Right now in the union budget there was no talk regarding that. What you like to say? गोंयचे पडून गेल्ले ना तांकां. गोंयान BJP सेंट्रल लिडरशीप हांगा केन्ना येता देवाक पांय पडपाक, फक्त देवाचे आशिर्वाद घेवपाक. पूण गोंयान जर खरें म्हणल्यार जर तांचो जो मोलाचो वांटो जो तांकां दिवपाक जाय गोंया खातीर तो खंयच दिना. सो गोंयांक सदांच एक कॅरट दाखयता, गोंयकारांक एक कॅरट दाखयता आनी ह्या सगळ्यांक हें फावो. कारण हांकां जितले दिता तितले कमी. पणजे 1000 कोटी दिले दिसता तुका?